हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा। मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजची विशेष बातमी आहे, तिसरी जिल्हास्तरीय अजिंक्य स्पर्धा संपन्न। पालघर जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या वतीने तिसरी ऑरेस्टिकस जिम्नॅस्टिक जिल्हा स्पर्धीय अजिंक्य स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी करण्यात आले होते। डहाणूतील साहेब जिम्नॅस्टिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत डहाणू, पालघर, वसई, तलासरी, विक्रमगड आदी तालुक्यातील एकूण 100हून अधिक जिम्नॅस्टिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचे आयोजन साहेब जिम्नॅस्टिकच्या सर्वे उज्ज्वला डामसे यांनी केले होते। या जिम्नॅस्टिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लायन्स क्लब माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत पाटील, डहाणूतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र फाटक, नरेशभाई शाह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी साहेब जिम्नॅस्टिकचे विद्यार्थी, पालक व प्रशिक्षक उपस्थित होते। स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रशांत पाटील म्हणाले की आजचा दिवस महत्त्वाचा आहे। अंतराळवीर युरी गागरिन यांनी अंतराळात पाऊल टाकले होते आणि याच दिवशी या स्पर्धेचे साहेब जिम्नॅस्टिकने आयोजन केल्याबद्दल डामसे यांचे कौतुक केले। जिम्नॅस्टिकने शरीर लवचिक बनण्याबरोबरच बौद्धिक क्षमताही वाढते। भारतासाठी डहाणूतील जिम्नॅस्टिक तयार होतील अशी आशा प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली। सामाजिक कार्यकर्ते रवींद्र फाटक यांनी तिसऱ्यांदा जिम्नॅस्टिक स्पर्धा आयोजित केल्याबद्दल साहेब जिम्नॅस्टिकच्या उज्ज्वला डामसे यांचे अभिनंदन केले। आहार आरोग्य या विषयाच्या मार्गदर्शनासाठी केव्हाही आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन फाटक यांनी यावेळी केले। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक रवीना डामसे, मिलिंद निकम, पवन अडोळे, लावण्य शेट्टी, मनोज मकवान, राम शास्त्रे, हितेश सनगवे आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उज्ज्वला डामसे यांनी मानले। या व अशा स्वरूपाच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद। सर्व मान्यवर या कार्यक्रमाचे सगळे आयोजक, इथे स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व बालगोपाळ, त्यांचे पालक आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी जे कोणी आहेत त्या सर्वांना सप्रेम नमस्कार। आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। आज पहिल्यांदा एक माणूस युरी गागरिन जो अंतराळात गेला होता, म्हणजे एक नवीन क्षितिज आपण पार केलं होतं। आणि आज या ठिकाणी डहाणूमध्ये तसं पाहिलं तर शहरापासून, मुख्य शहरापासून खूप दूर, मुंबईसारख्या शहरापासून खूप दूर एवढ्या चांगल्या रीतीने जिम्नॅस्टिक सारख्या दुर्लक्षित झालेल्या एका स्पर्धेसाठी एवढी मोठी आयोजन, मला वाटतं आपण नव्याने एक नवीन क्षितिज पार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकलेलं आहे। आयोजकांचं खूप खूप अभिनंदन मी करतो। हाय, मेरा नाम नेहा ठक्कर है और मेरी बेटी जीशा ठक्कर वो साहिब जिम्नास्टिक्स में 3 साल से ट्रेनिंग ले रही है। मैं बहुत ज़्यादा हैप्पी हूँ साहिब जिम्नास्टिक्स से, क्योंकि धानू जैसे एरिया में श्रीमती उज्ज्वला धामसे उन्होंने ये सुविधा हमें उपलब्ध की है और हमारे बच्चों को सही मायने में बहुत फ़र्क पड़ा है, क्योंकि स्टेट लेवल तक हमारे बच्चे पार्टिसिपेट करने गए थे। वहाँ का एक्सपीरियंस उन्हें मालूम पड़ा। यहाँ तक कि जो हमारे इंडिया की नेशनल और इंटरनेशनल चैम्पियन है दीपा कर्माकर, उनसे भी इनके थ्रू मिलने का इन्हें अवसर मिला। तो ये चीज़ बहुत कम लोगों को उपलब्ध होती है और वो भी धानू जैसे एरिया में अगर ये चीज़ मिल रही है तो मेरा बहुत बहुत हम आभारी हैं उज्ज्वला धामसे मॅडम। आज ही तिसरी जिम्नॅस्टिकची स्पर्धा मॅडम भरवत आहेत आणि डहाणूसारख्या गावात जिम्नॅस्टिकचा हा प्रसार करणं ही फार चांगली गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे डहाणूकरांच्या तर्फे मी धन्यवाद देतो। अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणावर भरवाव्यात। आमच्याकडून जे काही सहकार्य आहे ते तुम्हाला कायम मिळेल हे तुम्हाला मी आश्वासन देतो। मेरा नाम टीशा नाखेत है, मैं 4th स्टैंडर्ड में पढ़ती हूँ। मेरे को 2 साल से जिम्नास्टिक ज्वाइन किया है। मुझे जिम्नास्टिक जाना बहुत अच्छा लगता है। मुझे रवीना मिस बहुत अच्छे से गाइड करती है। मुझे बहुत सारे मेडल्स भी मिले हैं। मुझे दीपा कर्माकर से मिलने को भी बहुत अच्छा लगता है। मेरा नाम अनिष्का रायका है और मेरे को जिम्नास्टिक आना बहुत अच्छा लगता है। रवीना मिस हमें बहुत अच्छे से गाइड करती है और मैं स्टेट लेवल भी खेल के आई हूँ। मुझे बहुत सारे मेडल्स मिले हैं।
और जिम्नास्टिक बहुत फ्लेक्सिबल बना देता है। मेरा नाम जीशा ठक्कर है, मैं चौथी में पढ़ती हूँ और मुझे जिम्नास्टिक मैं 2 साल से आती हूँ और मेरे को इतना मज़ा आता है। और उज्ज्वला मिस और रवीना मिस इतना अच्छे से गाइडेंस करती है कि अभी तो हम लोग को स्टेट लेवल तक जाते इतना हम लोग पढ़ते हैं। मैं 5th स्टैंडर्ड में पढ़ती हूँ। मुझे जिम्नास्टिक ही बहुत पसंद है। इसमें हम खेलेंगे तो हम कौन से भी एलिमेंट्स में खेल सकते हैं और जिम्नास्टिक एक ऐसा एलिमेंट है जिसको हम कंटिन्यूस करेंगे वो अच्छा है। जैसे कोई पेरेंट्स सिर्फ समर वेकेशंस में ऐसा क्लासेस लगाओ फिर छोड़ दे, ऐसा नहीं, हमें कंटिन्यूस करना चाहिए और आगे बढ़ना चाहिए। मी उज्ज्वला रवींद्र दामसे, डहाणू। मी पालघर जिल्हा जिम्नॅस्टिक्सची प्रेसिडेंट आहे जिम्नॅस्टिकसाठी। जिम्नॅस्टिक आणि मलकाम हे दोन्ही माझ्याकडे आहेत। मी जिम्नॅस्टिक गेली 3 वर्षापूर्वी चालू केलं आणि डोंबिवली इथे मी माझ्या मुलाला प्रशिक्षणासाठी घेऊन गेली। तिथे मला जिम्नॅस्टिक फार आवडलं आणि मी ठरवलं की पालघर जिल्ह्यामध्येही असं जिम्नॅस्टिक असावं। या जिम्नॅस्टिकचा लाभ इथल्याही मुलांना घेता आला पाहिजे, कारण जिम्नॅस्टिक बरंच मुंबई आणि पुणे इथे आहे, डहाणू पालघरमध्ये नाही आहे। म्हणून मी पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू इथे हे जिम्नॅस्टिक सुरू केलं। 3 वर्षापूर्वी जिम्नॅस्टिकबद्दल लोकांना फार कमी माहिती होतं आणि इथे चालू केल्यानंतर माझी मुलगी स्वतः प्रशिक्षण घेते, रवीना दामसे म्हणून, आणि तिने आणि वसई इथे हितेश सनगले म्हणून आहेत ते प्रशिक्षण देतात आहे आणि दोन्ही ठिकाणीच खूप चांगल्या प्रकारे हे केंद्र चालू आहे आणि जिम्नॅस्टिक फार चांगल्या प्रकारे चालू आहे। यावर्षी तर 100पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतलेला आहे जिम्नॅस्टिकच्या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धा खूप यशस्वी ठरली असं मला वाटतं।
या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला ह्या लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.